नमस्कार. BMS फर्स्ट इयर रचना शारीर याच्या पेपर 2 मधील आज आपण स्त्रोतशारीर या टॉपिकचे नोट्स बघणार आहे. मागील काही व्हिडिओजमध्ये आपण पेपर 2चे टॉपिक्स चालू केलेले आहेत. त्यामध्ये आपण प्रमाण शारीर, कोष्ठ व आशय शारीर हे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. तसंच आपण पेपर 1 सुद्धा पूर्ण नोट्स अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओज यूट्यूबवर किंवा चॅनलवर बघितले नसतील तर जाऊन आधी ते पहा. ते सुद्धा इम्पॉर्टंट आहेत तुमच्या युनिव्हर्सिटीच्या एक्झामच्या दृष्टीने. तर आज आपण या व्हिडिओमध्ये स्त्रोतशारीर या विषयाचे नोट्स पाहणार आहे. त्यामध्ये स्त्रोतस म्हणजे काय, त्याची निरुक्ती, त्याच्यानंतर त्याची संख्या व स्त्रोतसाचे प्रकार कोणी किती सांगितले, वर्गीकरण कसं केलं आहे ते सर्व बघणार आहे. आणि त्यानंतर प्रत्येक स्त्रोतस डिटेलमध्ये बघणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमचे स्त्रोतसाचे किंवा कोणतेही श्लोक जर तुमचे लवकर पाठ होत असतील तर स्त्रोतसाचे मूल स्थानाचे प्रत्येकाचे एक श्लोक आहे. असे 13 ते 14 श्लोक आहेत. ते व्यवस्थित पाठ करा. ते तुम्हाला नेहमी म्हणजे BMS फायनल इयरपर्यंत उपयोगी पडतील. तर ते तुम्ही पाठ करा. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी देणार आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करणार असेल तर त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता. तर NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार पेपर 2मध्ये रचनाशारीरच्या पेपर 2मध्ये तुम्हाला स्त्रोतशारीर हा टॉपिक 7 मार्कांसाठी युनिव्हर्सिटी एक्झामसाठी विचारला जाऊ शकतो. तर 7 मार्कांचं वेटेज इथे दिलेलं असल्याने तुम्हाला MCQ व SAQ या दृष्टीने तुम्हाला स्त्रोतशारीरचा अभ्यास करायचा आहे. फिक्स याच्यावर एक SAQ तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारला जातो. तर व्यवस्थित स्टडी करा आणि ज्या मी नोट्स तुम्हाला देत आहे ते तुमच्या नोट्समध्ये एकदा लिहून घ्या आणि त्या व्यवस्थित वाचा. तर सुरुवात करूयात. स्त्रोतस, त्याचं निरुक्ती. स्त्रवनात स्त्रोतांसी. निरुक्ती काय सांगितले, स्त्रीय धातूपासून स्त्रोतस हा शब्द तयार झालेला आहे. त्याचा अर्थ स्त्रवणे किंवा पाझरणे असा होतो. म्हणजे स्त्रवणे, पूर्ण शरीरामध्ये स्त्रवतं म्हणून स्त्रोतस असं म्हणलेलं आहे. त्याचं पांचभौतिकत्व, आकाश महाभूत प्रधान असतं ज्यामधून रसादींचे स्त्रवण होते त्याला स्त्रोतस असे म्हणतात. म्हणजे त्याच्यामधून वहन होत असते. तर ही होती स्त्रोतस संबंधातील एकदम बेसिक इन्फॉर्मेशन किंवा इंट्रोडक्शन. त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे स्त्रोतस संख्या आणि त्याचे प्रकार. तर स्त्रोतसाचे मुख्य 2 प्रकार सांगितलेले आहेत, बहिर्मुख स्त्रोतस आणि अंतर्मुख स्त्रोतस. बहिर्मुख स्त्रोतसामध्ये परत 2 पुरुषांमध्ये वेगळे आणि स्त्रियांमध्ये ॲड होतात. पुरुषांमध्ये 9 बहिर्मुख स्त्रोतस सांगितलेले आहेत. त्यामध्ये 2 कान, 2 डोळे, 1 मुख, 2 नाकपुड्या, 1 गुद आणि 1 मेढरं. तेच स्त्रियांमध्ये 12 बहिर्मुख स्त्रोतस सांगितलेले आहेत. हे जे आत्ता आपण पुरुषांमध्ये 9 पाहिली ती प्लस 2 स्तनांमध्ये आणि 1 रजोवह स्त्रोतस, असे स्त्रियांमध्ये 12 बहिर्मुख स्त्रोतस सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे वर्गीकरण म्हणजे अंतर्मुख स्त्रोतस. अंतर्मुख स्त्रोतसामध्ये चरक व सुश्रुताचार्यांनी वेगवेगळी संख्या सांगितलेली आहे. चरकाचार्यांनी 14 अंतर्मुख स्त्रोतस सांगितलेले आहेत. त्यामध्ये प्राणवह, उदकवह, अन्नवह, रसवह, रक्तवह, मांसवह, मेदोवह, अस्थिवह, मज्जावह, शुक्रवह, मूत्रवह, पुरुषवह, स्वेदवह आणि आर्तवह असे 14 स्त्रोतस चरकाचार्यांनी सांगितलेले आहेत. तेच सुश्रुतांनी 22 सांगितलेले आहे. त्यानंतर त्यांनी काय केले तर चरकांमधील जे अस्थिवह, मज्जावह आणि स्वेदवह स्त्रोतस आहेत ते सोडून बाकी सगळे स्त्रोतस सुश्रुतांनी वर्णन केलेले आहेत. मग तुम्ही म्हणाल की तरी पण 22 कसे झाले, तर 14मधून 3 तुम्ही मायनस केले तर 11 होतात आणि प्रत्येकी 2 सांगितलेत. तसे म्हणून 22 स्त्रोतस सुश्रुताचार्यांनी सांगितलेले आहेत. तर आता एक पाहूयात. त्यामध्ये सुरुवातीला प्राणवह स्त्रोतस, यामध्ये श्वसन संस्थेमधील सर्व अवयवांचा समावेश होतो. 2 सांगितलेले आहेत. आता प्रत्येक स्त्रोतस हे 2च सांगितलेले आहेत. त्यानंतर त्याचं मूलस्थान हृदय व रसवाई धमन्या सांगितलेलं आहे. म्हणजेच दोन्ही बाजूनी 2 स्त्रोतस असतात. अन्नवह स्त्रोतस, यामध्ये पचनसंस्थेतील सर्व अवयवांचा समावेश होतो. हे सुद्धा 2 सांगितलेत. आणि मूलस्थान आमाशय आणि अन्नवाहिनी धमनी. त्यानंतर उदकवह स्त्रोतस, हे सुद्धा 2 सांगितलेत. त्याचं मूलस्थान आहे तालु व क्लोम. मूलस्थानाचे श्लोक आपण शेवटी व्हिडिओच्या पाहणारच आहे. ते तुम्हाला सोपे पडतील, कारण जर श्लोक पाठ असेल तर तुमचं म्हणजे ते एकत्र लक्षात राहतील. वेध झाल्यास तृष्णा व मृत्यू लक्षणे निर्माण होतात. त्यानंतर रसवह स्त्रोतस, यामध्ये हृदय व त्यांच्याशी संबंधित धमन्या व सिरा यांचा समावेश होतो. 2 असतात. त्यानंतर त्यांचं मूल सांगितलं आहे हृदय आणि रसवाई धमन्या, आणि त्यांचा जर वेध झाला तर शोष आणि प्राणवह स्त्रोतसाची दृष्टी उत्पन्न होते. त्यानंतर नेक्स्ट आहे रक्तवह स्त्रोतस. ते सुद्धा 2 सांगितलेले आहेत. त्याचं मूलस्थान आहे यकृत, लिहा आणि रक्तवाही धमन्या. ह्यांचा जर वेध झाला तर शरीर काळे पडते, ज्वर, दाह, डोळे पिवळसर होतात, ही सर्व लक्षणे दिसतात. त्यानंतर मांसवह स्त्रोतस, हे सर्व मांसपेशी आणि जिव्हा, हृदय, आमाशय यात असते. ते सुद्धा 2 आहेत. त्याचं मूलस्थान तालू, त्वचा व रक्तवाही धमन्या सांगितलं आहे. त्यानंतर मेदोवह स्त्रोतस 2 असतात. त्याचं मूलस्थान कटी व वृक्क सांगितलं आहे. त्याचा वेध झाल्यास घाम येणे, त्वचा व शरीर स्निग्ध होणे, तहान लागणे इत्यादी लक्षणे दिसतात. त्यानंतर नेक्स्ट आहे अस्थिवह स्त्रोतस. सुश्रुताचार्यांनी याचा उल्लेख केलेला नाही आहे, पण चरकाचार्यांनी त्याचं मूलस्थान मेद व जगन सांगितलं आहे. त्यानंतर मज्जावह स्त्रोतस, सुश्रुताचार्यांनी मज्जावह स्त्रोतसाचा देखील उल्लेख केलेला नाही आहे. त्याचं मूलस्थान आहे अस्थि आणि त्यांचे संधी. त्यानंतर शुक्रवह स्त्रोतस 2 असतात. त्याचं मूलस्थान स्तन व वृषण सांगितलेलं आहे. त्याचा जर वेध झाला तर
शंडता येते, वीर्यस्खलन होतं, वीर्यस्खलन उशिरा होणे आणि रक्तयुक्त वीर्यस्त्राव ही लक्षणं दिसतात. नंतर आर्तव व स्रोतस 2 आहेत. त्याचं मूलस्थान सांगितलं आहे गर्भाशय आणि आर्तववाही धमन्या. ह्यांचा जर वेध झाला तर वंध्यत्व आणि आर्तवनाश ही लक्षणं दिसतात. तर तुम्हाला थोडक्यात इथे सांगितलेलं आहे की त्याचं मूलस्थान, त्याचा जर नाश झाला तर कोणती लक्षणं दिसतात, एवढं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि सुरुवातीच्या पार्टमधलं जे संख्या, त्याचे प्रकार, कोणी किती सांगितले तेवढं लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट आहे मूत्र व स्रोतस. ते सुद्धा 2 आहेत. मूलस्थान बस्ती आणि मेढ्र. त्यांचा वेध झाल्यास बस्तीमध्ये मूत्र अडकून संचित होते. पुरुष व स्रोतस 2 असतात. मूलस्थान पक्वाशय व गुद सांगितलं आहे आणि वेध झाल्यास पोट फुगणे, मलास, दुर्गंधी येणे ही लक्षणं उत्पन्न होतात. त्यानंतर 14वा आणि शेवट स्रोतस आहे, ते म्हणजे स्वेद व स्रोतस. सुश्रुताचार्यांनी याचा उल्लेख केलेला नाही आहे. म्हणजे सुश्रुतांनी अस्थि, मज्जा आणि स्वेद यांचा उल्लेख केलेला नाही आहे, ते फक्त चरकांनी केलेला आहे. त्याचं मूलस्थान सांगितलं आहे मेद आणि लोमकूप आणि त्याची जर दृष्टी झाली तर घाम न येणे किंवा खूप घाम येणे ही लक्षणं दिसतात. तर हे होते 14 स्रोतस आणि त्यांचं थोडक्यात माहिती. तर तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने एवढे इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावर तुम्हाला SAQ विचारू शकतात. तर व्यवस्थित स्टडी करा. जर ज्यांचे श्लोक पाठ होत असतील, लवकर होत असतील आणि व्यवस्थित पाठ लक्षात राहत असतील, त्यांनी श्लोक पाठ करा. दृष्टी लक्षणाचे, दृष्टी कारणांचे किंवा मग मूलस्थानाचे श्लोक पाठ करा. ते तुम्हाला एक्झाममध्ये खूप उपयोगी पडतील. तर हे आहेत स्रोतसाचे मूलस्थानाचे श्लोक. एकदा पटकन बघून घेऊया. अन्नवाहनाम स्रोतसाम आमाशय मूल वाम पार्श्वच्च, प्राणवाहनाम स्रोतसाम हृदय मूलम महास्रोतसच्च, उदकवाहनाम स्रोतसाम तालुमूलम कुलमम च, रसवाहनाम स्रोतसाम हृदय मूलम दशच्च धमन्या, शोणितवाहनाम स्रोतसाम यकृत मूल प्लिहाच्च, मांसवाहनाम स्रोतसाम स्नायुर्मूलम त्वकम च, मेदोवाहनाम स्रोतसाम वृक्को मूलम वपावहंच. त्यानंतर अस्थिवाहनाम स्रोतसाम मेदो मूलम जघनम च, मज्जावाहनाम स्रोतसाम अस्थिनिम मूलम संदयश्च, शुक्रवाहनाम स्रोतसाम वृषणव मूलम शेफश्च, मूत्रवाहनाम स्रोतसानाम बस्तीमूलम वंशनम च, पुरीशवाहनाम स्रोतसाम पक्वाशय मूलम स्थूलगुदम च आणि स्वेदवाहनाम स्रोतसाम मेदो मूलम लोमकुपश्च. तर जर तुमचे श्लोक पाठ होत असतील तर हे मूलस्थानाचे एक लाईनीचे श्लोक आहेत, ते पाठ करा. तर या होत्या रचना शरीराच्या पेपर 2 मधील स्रोतस शरीरासंबंधित संपूर्ण नोट्स. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.